नमस्कार मंडळी, मी आहे स्वाती आणि स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय मास्टर ग्रेव्ही. हा जो ग्रेव्हीचा जो मसाला आहे किंवा याला ग्रेव्ही म्हणा किंवा मसाला म्हणा, हा मसाला तुम्ही एकदा बनवून ठेवा, 100पेक्षा जास्त भाज्या तुम्ही याच्यापासून बनवू शकता. बनवायला अगदी सोपा आहे. शेवभाजी असो, अगदी ढाबा स्टाईल शेवभाजी असो किंवा आपली आलू वांग्याची रस्सा भाजी असो किंवा एखादी मटकीची उसळ असो किंवा चण्याची उसळ असो, कुठलीही भाजी असो, नुसतं ही ग्रेव्ही घालायची, तिखट मीठ घातलं की भाजी बनवून तयार अगदी 2 मिनटात. शेवाची भाजी बनवणं स्वप्नात तरी वाटतं का की 2 मिनटात बनेल, पण हो, स्वातीज रेसिपीने दाखवलंय 2 मिनटात मसालेदार शेवाची ढाबा स्टाईल भाजी बनवून. तर चला, त्यासाठी बनवावी लागेल आपल्याला मसाला. तर हा मसाला या पद्धतीने तुम्ही एकदा बनवला ना तर छान असा साठवणीचा मसाला आहे, ओला मसाला बनतो, फ्रीजमध्ये साठवावा लागतो, पण चुटकीसरशा भाज्या बनून तयार होतात. तुम्ही जर वर्किंग वुमन असाल किंवा मग घरी तुम्हाला मॅनेजमेंट करून काम करायला आवडत असतील की पूर्वतयारी करून छान कामं असे सोयीस्कर बनवून करायला आवडत असेल ना, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. तर आज आपण करून घेतोय मसाला. त्यासाठी सांगितलेलं दाखवलेलं सर्व जिन्नस एक एक करून मी तुम्हाला सविस्तर सांगतेच. चला, गॅसवरती कढाई ठेवली. कढाईमध्ये सुरुवातीला काहीच घालायचं नाही आहे, तेल नाही, तूप नाही, काहीच नाही. सुरुवातीला जे आपण खडे मसाले ज्याला म्हणतो ते भाजून घेऊयात. आता खडे मसाल्यांमध्ये काय येते की धने येतात, जिरं येतं, हो की नाही. तर इथे अर्धी वाटी धने घेतलेले आहेत, त्याला 2 चमचे आपण जिरा घेतलेला आहे बघा, किंवा मग अर्धी वाटी धने त्याच्यापेक्षा अर्धी वाटी जिरं असं समजावं. 1 चमचा पिवळी सरसो. आता पिवळी सरसो नसेल तर आपली रेग्युलर जी मोहरी असते ना ती घेतलीच चालते, पण ही पिवळ्या मोहरींना खूप भारी लागतं भाजी. एकदा नक्की घालून बघा, आरामात मिळतं किराणा दुकानात. 15-20 इथे आपण मिरे घातली, जावेत्री घातली 1 चमचाभर, 1.5 चमचा आपण इथे दालचिनी घातली म्हणजेच कलमी, आणि हे आहे दगडफूल, 1 चमचा आपण हे दगडफूल घालतोय. बघू शकता, टेबल स्पूनने तुम्ही सर्व जिन्नस मोजून घ्या किंवा व्हिडिओमध्ये दिसतेच तुम्हाला त्याचं प्रमाण लक्षात येतंच, त्यानुसार घ्या. 3 आपण इथे चक्रफूल घातलंय, 4 आपण इथे बडी इलायची, 2 छोटी इलायची आणि 7 ते 8 लवंग घातलेले आहेत. 1 चमचा आपण इथे खसखस घालतोय. आता हे कोरडं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हा जो खडा मसाला जो या भाजीमध्ये जातो ना, भाजी कुठलीही असो सगळं चाटून पुसूनच संपवतील. आणि भाजी बनवणं इतकं चुटकीसरसं करून दिलेलं आहे की काहीच नाही. कुठलीही भाजी म्हणा तुम्ही अगदी 2 मिनटात बनवून तयार कराल, कारण त्याची पूर्ण पूर्वतयारी आपण सुरुवातीला करून घेत आहे. तर आता हे सर्व जिन्नस आपण छान असं ड्राय रोस्ट करून घेत आहे. भाजताना स्वेशन्स ठेवून भाजा, अगदीच मोठ्या गॅसवरती भाजू नका. छान असं लो टू मिडियम फ्लेमवरती छान असं भाजून घ्या, म्हणजे याच्यामध्ये जे असलं नसलं मॉइश्चर संपून जाईल आणि स्वतःचा जो फ्लेवर असतो बघा, जेव्हा धणे, जिरं, हे खडे मसाले जेव्हा असं छान ड्राय रोस्ट होतात ना, तेव्हा ते इतका सुगंध पूर्ण किचनमध्ये दरवळतो की काय भारी वाटतं. ते तेव्हाच कळेल तुम्हाला जेव्हा तुम्ही हा मसाला घरी बनवाल. तर बघू शकता, आता हे सर्व आपण भाजून घेतलं आहे. तर आता काढून घेऊयात एका वेगळ्या प्लेटमध्ये, कारण आपल्याला थंड व्हायला ठेवायचं आहे. तर चला, एका प्लेटमध्ये मी हे काढून घेते. आणि आता त्याच कढईमध्ये आपल्याला कांदा खोबरं भाजून घ्यायचं आहे, कारण ह्या ग्रेव्हीमध्ये कांदा खोबरं लसूण सर्वच जाणार, म्हणजे ही ग्रेव्ही अगदी परफेक्ट बनत आहे बघा. इथे मी घेतलेले आहेत 4 मोठ्या साईजचे कांदे. माझ्या इथं मोठ्या साईजचे कांदे होते म्हणून ते 4 घेतलेत. आता तुमच्याकडे छोटे छोटे असतील तर तुम्ही 8 घ्या. अर्धा डौल आपण खोबरं घेतलं आहे, म्हणजे अर्धी वाटी खोबऱ्याचं घेतलं आहे. 2 इथे आपण तेजपत्ता घेतला आहे. 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. आणि छान असं बोटभर आपण इथे अद्रक घेतलं आहे म्हणजे अद्रकचं छान असं मोठं पीस घेतलं आहे. 2 ते 3 इंच अद्रक घ्या तुम्ही. आता हे सुद्धा आपण बिना तेल घालता भाजून घेत आहे. हो, सुरुवातीला आपल्याला ग्रेव्हीमध्ये तेल घालायचंच नाही आहे. छान आता हे भाजून घेऊयात, कारण कांदा आहे, कांद्याला थोडंफार पाणी सुटतं. जसं जसं भाजलं जातं ना तसं तसं याला पाणी सुटतं. आता छान असं सतत चालवत आपण हा कांदा थोडासा रंग बदलेपर्यंत, अगदी थोडासा बघा स्पॉट यायला लागले की आपण हे बंद करूयात भाजणं. याला की आपल्याला जास्त सॉफ्ट करत बसायचं नाही किंवा कांदा लालही आपल्याला इथे करायचा नाही आहे.
तर पाहू शकता छान असे लाल स्पॉट यायला सुरुवात झाली. तर आता आपण हे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये घालतायत आपल्याला टमाटर. तर इथे 3 मीडियम साईजचे टमाटर मी वापरलेले आहेत. आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. पाणी न घालता हे जिन्नस वाटा, कारण कांद्यामध्ये पाणी असतं, टमाटरमध्ये स्वतःचंच पाणी असतं, त्याच्यातच हा वाटला जातो. वरतून पाणी घालायचं नाही, कारण हा मसाला आपल्याला स्टोअरसुद्धा करायचा आहे. आणि जे आता आपण सुखे मसाले म्हणजेच खडे मसाले जे भाजून घेतले होते ना, ते सुद्धा छान थंड झालेत आणि आता ते छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेऊयात. कारण हे जर आपण त्या कांद्या खोबऱ्यासोबत वाटलं असतं ना, तर व्यवस्थित वाटला गेला नसता, त्याची छान अशी पूड झाली नसती. म्हणून हे दुसऱ्या भांड्यामध्ये म्हणजे छोटं जे चटणीचं भांडं असतं ना, त्याच्यामध्ये दळा. अगदी बारीक पूड करून घ्या. परफेक्ट, मस्तच. आहा, काय मस्त सुगंध दरवडलाय. परफेक्ट. चला आता तीच कढाई परत गॅसवरती ठेवली आणि त्याच्यामध्ये छान 1.5 वाटी तेल घातलंय मी इथे. तेल या ग्रेव्हीमध्ये थोडंसं जास्त जातं, कारण तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि ही ग्रेव्ही आपण स्टोअर करून ठेवणार आहे 6 महिन्यासाठी फ्रीजमध्ये. फ्रीजमध्येच ठेवावी, तरच ही 6 महिने टिकते. बाहेर जर ठेवली तर 8-10 दिवसात खराब होईल बघा. म्हणून फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे ती अजिबातही खराब होणार नाही. कुठलीही भाजी बनवा, तुमची पूर्वतयारी झालेलीच आहे. बघू शकता तेल छान आता थोडंसं गरम होऊ देऊयात. आणि जो आपला सुखा मसाला आपण वाटून घेतला होता की नाही, तो आपण याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. पाहू शकता गॅसची फ्लेम मी थोडीशी हाय केली. या पद्धतीने तेल अगदीच कडकडीत गरम नाही केलं बघा, थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये हा मसाला आपण आता छान या तेलावरती परतून घेऊयात. कारण कुठलाच मसाला आधी भाजताना पण तेलाचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळे आता तेलावरती छान आपल्याला ते खमंग खरपूस सर्व जिन्नस भाजून घ्यायचा आहे. जी कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, टमाटर हे सर्व जिन्नस मिक्सरला वाटून घेतलं होतं, ती पेस्टसुद्धा याच्यामध्ये घातली. आता याच्यामध्ये टमाटरचं पाणी आहे, कांद्याचं पाणी आहे, त्यामुळे अगदीच चटकतं बघा हे. म्हणून गॅस बंद करून टाकला आणि आता हे थोडंसं मिक्स करून घेऊया, जेणेकरून हे सर्व जिन्नस एकत्र होईल आणि थोडं कमी चटकेल. तर आता हे मिक्स करून घेत आहे. आता हे खूप जास्त चटकतं, कारण मी सांगितलंय टमाटरचं पाणी आहे, कांद्याचं पाणी आहे. तसं तर वाटताना पण पाणी घेतलंच नाही आहे. मग आता यासाठी एक छोटीशी आणि सिंपल ट्रिक आहे. हा मसाला छानसा मिक्स करून घ्या आणि आता याच्यावरती झाकण ठेवून हा भाजून घ्या. अधूनमधून झाकण काढायचं, छान असं परत परत करून घ्यायचं, परत झाकण ठेवायचं, परत 2 मिनिटांनी झाकण काढून त्याला फिरवून घ्यायचं. म्हणजे काय होते, हा मसाला चटकणार नाही आणि तुमची गॅसची शेगडी किंवा आजूबाजूचं परिसर हा खराब होणार नाही, हो की नाही. तर काउंटर टॉप, गॅस सगळं हा चटकून खराब करून टाकेल. 5 मिनिटं झालेत बघा. मध्ये मध्ये मी चालवलं होतं बघा. काय मस्त तेल सुटायला लागलेलं आहे आणि काय खमंग भाजतोय. मस्तच, एवढा सुगंध येतो ना, खूप भारी. आता याला परत आपण परत करून घेऊयात आणि याला परत आपल्याला भाजायचं आहे. संपूर्ण हे त्याच्यातलं जे पाण्याचा काही अंश असेल याच्यामध्ये, तो संपूर्ण निघून गेला पाहिजे आणि संपूर्ण जे तेल आपण याच्यामध्ये घातलंय ना, ते असं छान वरती आलं पाहिजे. तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. मसाला भाजताना अजिबातही कंजूशी करू नका, नाहीतर मसाला टिकणार नाही. जेवढा छान भाजाल तेवढाच छान त्याचा सुगंध, फ्लेवर, टेक्स्चर आपल्या भाजीला येईल. तर चला परत एकदा झाकण ठेवून देऊयात आणि हा मसाला आता भाजून घेऊयात. मसाला स्टोअर करतोय म्हणून मीठ याच्यामध्ये अगदी 1.5 चमचा, जो चमचा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या चमचाने 1.5 चमचा मी मीठ घातलं. ते सुद्धा प्रिझर्वेटिव्ह राहतं म्हणून, मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं म्हणून घातलं. संपूर्ण मीठ ग्रेव्हीमध्ये घालू नये, कारण ऐनवेळी जर तुम्ही विसरलात की ग्रेव्हीमध्ये मीठ आहे आणि तुम्ही वरतून मीठ घातलं तर भाजी खारट होईल. म्हणून ग्रेव्हीमध्ये जास्त मीठ घालायचं नाही. अगदी 1.5 चमचा, एवढ्या मोठ्या ग्रेव्हीसाठी फक्त छोटा 1.5 चमचा मीठ घातलंय मी, बघू शकता तुम्ही. म्हणजे ऐनवेळी ती भाजीमध्ये मीठ घालायची आपल्याला सवय असते आणि मग हे मीठ आणि ते मीठ जास्त होऊ नये म्हणून आपण आता हे अगदी कमी प्रमाणात मीठ घातलंय. आता 2 ते 3 मिनटं परत आपण ही ग्रेव्ही किंवा हा ओला मसाला छान असा भाजून घेऊयात. आमच्याकडे याला ओला मसालाच म्हटला जाते. झाकण ठेवलं होतं बघा परत मी एकदा, कारण खूप जास्त चटकतं आणि काय मस्त तेल वरती आलेलं आहे. जेवढं तेल आपण मसाला भाजताना वापरलं तेवढं संपूर्ण तेल या मसाल्याने सोडलेलं आहे. म्हणजेच आपला मसाला छान असा भाजलेला आहे. बघू शकता काय मस्त बबल्स येत आहेत आणि रंग बघा काय भारी आलेला आहे. सुरेख, अप्रतिम,
मसाल्यालाच टेक्स्चर बघा काय मस्त आलंय, परफेक्ट. आता छान हा थंडगार होऊ द्यायचा आणि थंड झाल्यानंतर याला एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचं. फ्रीजरमध्ये नाही, फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे 6 महिने हा मसाला खराब होत नाही. पण तोवर हा टिकतच नाही. तुम्ही वरचे वर या मसाल्यापासून भाज्या बनवाल, मला पूर्ण विश्वास आहे. कारण एवढ्या भारी याच्या भाज्या बनतात आणि सोपे एवढं की नुसतं 2 मिनिटात भाजी बनवून तयार. कुठलीही भाजी म्हणो, वांग्याची म्हणो, आलूची म्हणो, मसाल्याचं कारलं असो किंवा मग शेवाची भाजी असो किंवा मग मसाला पनीर असो, कुठलंही असो, तुम्हाला झणकेदार जी भाजी बनवायची असेल ना, तर हा मसाला परफेक्ट आहे. मी इथं एक स्वच्छ धुतलेली काचेची बरणी घेतली. प्लॅस्टिकच्या बरणीत वगैरे भरू नका. काचेच्या बरणीत कसं सेल्फ लाईफ छान राहतं याचं आणि खराब होण्याची शक्यता कमी राहतात. पण तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकच्या एखाद्या छान प्लॅस्टिक, जे महागाचं प्लॅस्टिकची बरणी वगैरे येतं त्याच्यात ठेवलं तरी चालेल. तर आता हे थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतरच बरणीत भरायचा. चला आता या भाजीपासून आपण मस्त ढाबा स्टाईल झणझणीत शेवाची भाजी बनवूयात. त्यासाठी गॅसवरती कढाई ठेवली, त्याच्यामध्ये घालायचं आपल्या आवश्यकतेनुसार तेल. आता तुम्ही भाजीमध्ये तेल किती प्रमाणात घालणार ते तुमच्या आवडीनुसार किंवा आवश्यकतेनुसार घाला. मी छान अशी दणकून झणझणीत ढाबा स्टाईल भाजी बनवते म्हणून थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त घेतलंय. तुम्ही नक्कीच कमी करू शकता. जी आपला ओला मसाला बनवून तयार आहे त्यातल्याच 2-3 चमचे किंवा किती क्वांटिटीमध्ये आता तुम्ही ही भाजी बनवणार, किती लोकांसाठी बनवणार त्यानुसार हा ओला मसाला याच्यामध्ये घालावा. मी 5 जणांसाठी भाजी बनवते, तर मी इथे बघा 2 ते 2.5 चमचे ही ओला मसाला याच्यामध्ये घातलाय. आता याला जास्त भाजत बसायची सुद्धा गरज नाही आहे, बघू शकता, कारण भाजलेलाच आहे हा. अगदी तुरंत असा भाजला जातो. काहीच नाही, 2 सेकंद आपण या तेलावरती फिरवलं की आपला ओला मसाला हा तयारच आहे भाजून, तर तो भाजलेला राहतो. लगेच याच्यावरती आपल्याला सुके मसाले म्हणजेच बेसिक मसाले जसं नमक, हळद आणि लाल तिखट घालावे लागेल. बाकी कुठलंच काहीच घालायची गरज नाही. ना गरम मसाला याच्यावरती घालायचा, ना धन्याची पावडर याच्यावरती घालायची, काहीच नाही. नुसतं चवीनुसार मीठ घालायचं, भाजीच्या क्वांटिटीनुसार हळद घालायची आणि भाजीच्या तिखटानुसार लाल तिखट घालायचं. बघू शकता जो मसाल्याच्या डब्यामध्ये चमचा असतो त्याने 3 चमचे मी इथे लाल तिखट घातलंय. थोडीशी झणकेदार झणझणीत बनवते म्हणून लाल तिखट थोडंसं जास्त घातलं. तुम्ही तुमच्या सोयीने घाला आणि हे तेलावरती काही सेकंदासाठी परतून घेऊयात. परफेक्ट रंग बघा भाजीला काय अप्रतिम आलेला आहे, मस्तच. या मसाल्यापासून तुम्ही व्हेजच नाही तर नॉनव्हेज सुद्धा बनवू शकता. तर बघू शकता छान असं तेल कडेने सुटलेलं आहे. अगदी 1 ते 1.5 मिनटं झालं असतील बघा सुरुवातीपासनं, आणि आपली ती भाजी बनवून तयार सुद्धा होत आहे. गरम पाणी घालायचं म्हणजे भाजीला लवकर दणकून उकळी येते आणि भाजीची चवही दबत नाही. म्हणून कुठलीही रस्सा भाजी असो, मी नेहमीच सांगते त्याच्यामध्ये गरम पाणी घाला. आता भाजीची कन्सिस्टन्सी तुम्हाला कितपत पतली किंवा कितपत गाढी हवी त्यानुसार पाणी घाला. मी 1.5 ग्लास याच्यामध्ये पाणी घातलं, गरम पाणी घातलंय आणि लगेच याला उकडी आली बघू शकता. आणि मस्त अशी आता खदून याला एक उकडी येऊ देऊयात. परफेक्ट. चला गॅस बंद केलाय. आता आपण याच्यावरती शेव घालूयात. शेव घालून भाजी उकडायची नाही, नाहीतर शेवचा गाठा होतो. म्हणून भाजी छान अशी शिजून घ्यायची. नंतर गरम गरम असताना त्याच्यावरचे शेव घालायचे आणि भाजी सर्व करायची. रेसिपी तुम्हाला आवडली याचा मला पूर्ण विश्वास आहे. तरीसुद्धा अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा. सोबतच आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.